समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूर रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुन रोड कोलवड बुलढाणा। राजे मंगल कार्यालय हे बेकायदेशीर असल्याचा शिवसेनेचा आरोप। खुल्या भूखंडावर केलेलं बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याची मागणी। बुलढाणा शहरातील विष्णुवाडी परिसरातील खुल्या भूखंडावर गुंठेवारी पद्धतीने नियमबाह्य बांधकाम करून राजे मंगल कार्यालय उभं केलं। सदर बांधकाम हे अनधिकृत असून सुविधा क्षेत्र म्हणून विकास योजनेवर दर्शवलं। ही जागा तत्कालीन जागेच्या मालकाला नगर परिषदेने ताब्यात देण्यात यावी म्हणून नोटीस देण्यात आली होती, परंतु तत्कालीन मुख्याधिकारी यांनी सुविधा क्षेत्रावर खुला भूखंड हा बोगस गुंठेवारी केलेली असून गुंठेवारी हा कायदा निवासी क्षेत्र करता लागू असतो, परंतु व्यावसायिक क्षेत्राकरिता हा कायदा लागू होत नाही। तरी सुद्धा तत्कालीन मुख्याधिकारी यांनी सर्व नियम धाब्यावर ठेवून नियमबाह्य गुंठेवारी केल्याचा आरोप करण्यात आला। राजे मंगल कार्यालय हे बेकायदेशीर असून त्यावर तात्काळ कार्यवाही करून सदरचे सुविधा क्षेत्र तेथील नागरिकांसाठी खुले करून द्यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला। शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। शहराच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, युवा सेनेच्या सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरता आलो आहे। निवेदनाचा मुख्य विषय असा आहे की गेले 5 वर्षापासून धर्मवीर आमदार संजयभाऊ गायकवाड हे काम करत असताना बुलढाणा शहरातील प्रत्येक भूखंड हा त्यांनी विकसित केला। स्थानिक लोकांसाठी तो खुला करून दिला। खुला केल्यानंतर तिथे ओपन जिम असतील, तिथले सौंदर्यीकरणाचे कामं असतील, ट्रॅकिंगचे कामं असतील, सर्व त्या जनतेसाठी करून दिले। परंतु काही मागील आमदार यांनी या बुलढाणा शहराचा मोठा भूखंड हा राजे मंगल कार्यालय म्हणून हा आपल्या घशात घेऊन बसलेला आहे व किती वेळेस मागच्या वेळेस आम्ही निवेदनं दिली पण त्यावर लक्ष दिले नाही। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना त्यांनाही सांगितलं, मुख्याधिकारी साहेबांना यांना सांगितलं की हा जो राजे मंगल कार्यालय आहे हा अनधिकृत आहे। गुंठेवारीची पद्धत नसताना तेव्हा गुंठेवारी करून घेतली। तेव्हाचे तत्कालीन जे CO होते त्यांनी अनधिकृत त्यांना परवानगी दिली। आम्ही आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की हा राजे मंगल कार्यालय तिथल्या स्थानिक लोकांना खुला करून देण्यात यावा व तिथे प्रत्येक जे ज्येष्ठ नागरिक असतील, जे तिथले स्थानिक लोक असतील त्यांना तो भूखंड ओपन करून देण्यात यावा करता आम्ही निवेदन देण्यासाठी